आपली माणसं. गावात राहणारा अनिकेत मोठ्या शहरात नोकरीसाठी गेला. तिथे त्याला नवीन मित्र, नवीन नातेसंबंध मिळाले. पैशाची कमाई छान सुरू होती. लोक त्याला मोठ्या आदराने बोलू लागले, पार्टीत फिरू लागले. पण त्यांची जवळीक केवळ अनिकेतच्या यशापुरतीच होती. एके दिवशी अचानक अनिकेतचा मोठा अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत होऊन तो महिनाभर बेडवर पडला. शहरातील लोक जे रोज त्याच्याभोवती फिरत होते, हळूहळू दूर गेले. काम नाही, उपयोग नाही या भावनेने त्यांनी पाठ फिरवली. गावात मात्र एक माणूस होता, त्याचा जुना मित्र श्याम. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. अनिकेतने त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्याचा फोन उचलत नव्हता, मेसेजेसलाही उत्तर देत नव्हता. पण अपघाताची बातमी कळताच श्याम काहीही विचार न करता गावातून थेट शहरात धावून आला. त्याने रुग्णालयात दिवसरात्र राहून अनिकेतची सेवा केली. औषधं, जेवण, डॉक्टरांच्या भेटी सगळ्याचं काळजीपूर्वक नियोजन केलं. अनिकेत बरा होईपर्यंत तो रुग्णालयातच थांबला. अनिकेत चालायला लागला, ऑफिसात जायला लागला. तसा एके दिवशी अचानक श्याम गावी निघून गेला, कुणालाही न सांगता. तेव्हा अनिकेतच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला कळलं, परक्या माणसांच्या दिखाऊपणापेक्षा भांडण झालेली आपली माणसं खरी असतात. ती आपल्याशी बोलत नसली तरी आपली काळजी करत असतात. जरी कधी रुसली, तुटली तरी खरी नाती संकटात सोडून जात नाहीत.